गलत आदमी की तरफ आ चुका हूँ। आज सकाळी उठून बघतो तर काय आई मशीन चालवत आहे. आईला येत नाही पण बसली. हाय आय एम विद्या फ्रॉम चंद्रपूर. तर मी मेहंदी काढला होता तर त्याचा रिझल्ट खूप छान निघाला होता. तिला पण खूप मेहंदी आवडली होती आणि मग सकाळी स्वयंपाक करायला लागली मी. आमलेट भात वगैरे आणि आमलेट इतकं आवडलं पप्पानेच पैसे दिले 100 रुपये. हे तर दळणाचे होते. तर मिरची दळासाठी मी गेली होती तर इतका ऊन होतं बापरे. तिथं कोणी बाहेर निघत नाही काही नाही तरी मी इतक्या उन्हात निघाली स्कार्फ लावून. आमच्या घरी लग्न करणंवाले तर त्यांनी मग मी जेवण गिन केली आणि आज मी चालू केला आहे माझा शिवण क्लासचा डे 1. तर तुम्हाला पण जर कधी शिवायचं असेल कपडे वगैरे तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी आता जॉईन केला आहे तर मी तुमचं करून पण देईल ना. आज मला माहीत झालं की ब्लाऊजचे किती प्रकार आहे. पहिले तर काहीच नव्हतं माहीत बाबा. आज खूप माहीत झालं. मग मॅडम खूप छान होते. आम्हाला पटापट शिकवायला लागले. आजपासूनच नाही का आम्हाला ब्लाऊज कसं शिवायचं ते सांगितलं. माप कसं घ्यायचं ते सगळं शिकवलं. आणि मी फर्स्ट टाईम गाडीमध्ये बसून व्हिडिओ बनवत ते बहुत भयानक होतं. मग त्याच्यानंतर मी मेहंदी क्लासेस करत होती घरी आणि आज वेदाचा हात पकडून मी त्याच्या हातावर मेहंदी काढायला लागले. गलत आदमी की तरफ आ चुका हूँ। देखते हैं कैसा निकालते हैं। अगर अच्छा नहीं निकला तो पैसे वापस मिलेंगे मेरे को ही। मैं 1000 रुपये दे रहा हूँ तो 1000 रुपये अगर अच्छा नहीं लगा मेरे को तो 1000 रुपये मेरे को वापस मिलेंगे। वेदांत एका जागी राहतच नव्हता तरी मी लवकरच त्याचा हात पकडली आणि इंस्टाग्रामवर डिझाईन बघू लागली की त्याला कोणती डिझाईन पाहिजे. मेहंदीची डिझाईन खूप छान होती आणि पटकन झाली काढून तर त्याला खूप आवडली. वेदांत आवडली का? हाँ। एकाच दिवशी मेहंदी काढणं आणि शिवण क्लास करणं त्याच्यामुळे माझं पाय इतकं दुखत आहे खूपच. सब्सक्राइब कीजिए, फॉलो कीजिए और बाय।